हॅलो नमस्कार, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर इथं मी मिस्टरांचा टिफिन वगैरे बनवून पिलू पंखा बंद कर, हवेचा आवाज येतो ना, एक मिनट। तर मी ना इथे पिल्लूच्या पप्पांना टिफिन वगैरे बनवला, ते कंपनीत चालले गेलेले। तर आज म्हटलं उद्या 15 ऑगस्ट आहे ना, 15 ऑगस्ट निमित्त काहीतरी बनवावं चांगलं। म्हटलं चला आता काय बनवायचं, तर चला मी तुम्हाला दाखवते ते काय आहे। तर ते आहे गुलाबजामुन। मी गुलाबजामुनचं पाकिट मागवलेलं आहे त्यांच्या हाताने। तर त्यांना सांगितले गुलाबजाम पाकिट घेऊन या। तर नक्की बघा की मी गुलाबजामुन कसे बनवते, आणि व्हिडिओ संपूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर चला आपण आता आपले पीठ वगैरे मांडण्याची तयारी करू। लुक बनवलेला आहे, भारी का पण डन। तर मी ना इथे हे गुलाबजामुनचं पीठ मांडायला लागली होती। तर तेवढ्यातच ना मला बाहेरनं आवाज आला की असं म्हणजे आमच्या घरमालकींचा की माझ्यासोबत बाहेर चला, म्हणून मला दवाखान्यात जायचं आहे। तर त्यांचं ना अचानकच एवढं पोट वगैरे दुखायला लागलं। तर मी ना इथं पटापट असं पीठ वगैरे मांडून ठेवलं आणि आधी त्यांना हॉस्पिटलला सोडून आली, आणि मग त्याच्यानंतर बाकीचे कामं केले मी। तर असं म्हणजे एकदमच मी माझं बनवायला लागलीच। म्हटलं उद्या 15 ऑगस्ट आहे, आपण आपलं गुलाबजामुन वगैरे करून देऊ। तर मी इथं नेमकं पीठ भिजवलंच हात टाकला, पण इथे मांडून घेतलेलं आहे असं पीठ। त्यांचा आवाज आला बाहेरून, आणि इथे असे गुलाबजामुन करून घेतलेले आहे। हे मी बरोबर बनवणार, हे पिल्लूनी बनवले 2-3 हे फुटलेले पिल्लूचे मी चांगल्यापैकी वळून घेणार आहे। हे मी बनवलेले आहे, हे पण बनवते चांगलं। दूध वगैरे मिक्स करून मऊ बनवावं लागतं, असे खरबडे नाही चालत, फुटून जाते फुटायला। आणि ते काही जे आहे ते मी बनवलेले आहे। हो, चांगलं स्मूथ पाहिजे ते। आता इथं पिल्लू बनवते गुलाबजाम, मी इकडे बनवत आहे। हे असं बनवतं। म्हटलं जाऊ द्या, काहीतरी 15 ऑगस्ट निमित्त बनवले होते। तर हे झालेले आमचे सगळे गुलाबजामुन तयार करून। हे बघा कसे फाटलेले, त्याला सांगितलं होतं मी, आता काय करणार, छोटा म्हटल्यावर ऐकतात का। मग मी ते परत पुन्हा चांगले एकजीव करून घेतले। तर आता मी ते तेल तापायला ठेवलेलं आहे। तर आता ते गुलाबजामुन आहे, मी ते तळून घेते। एका साईडनं पाक पण करायला ठेवणार आहे, तोपर्यंत थोडीफार तळून घेते। नंतर पाक वगैरे गरम झाल्यावरती त्यात ते टाकून दे भिजायला। तसे मी पाक वगैरे बनवलेलंच आहे। तर आता तुम्ही इथे बघितले, मी जे काही थोडेफार तळलेले होते तर माझा पाक तयार झालेला होता, ते चमचे टाकले, आणि हे जे काही बाकीचे गुलाबजाम आहे। चला तर मग मी संपूर्ण गुलाबजामुन तळून घेते। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तर कसे वाटले गुलाबजाम नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि या खायला तुम्ही पण। परत म्हणसान आम्हाला नुसता व्हिडिओ दाखवते आणि खायला बोलवत नाही, या।